नमस्कार, मी पूजा. स्वागत आहे म्हणजे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी 26 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग दाखवणार आहे, सविस्तरपणे सांगणार आहे. तरी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मी ते ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे, सिंगल आहे. फोल्डेड साईड माझ्या साईडने आहे आणि खुली साईड समोर आहे. तर मी याला अजून एकदा फोल्ड करणार आहे, डबल फोल्ड करणार आहे. समोरील भाग आणि पाठीमागील भाग एकदाच कटिंग होऊन मिळतील अशा पद्धतीने. कमी मापाचा आहे, त्यामुळे मी कपडा कमी घेतलेला आहे. तर बघू शकता इथे मी डबल फोल्ड केलेली आहे. बंद साईड माझ्या बाजूने आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 12 इंच. 1 इंच एक्स्ट्रा घेतला शिलाईसाठी, 13 इंच आली. आणि कमर आहे 26 इंच. 26चा चौथा भाग 6 इंच घेतलेले आहे आणि 1.5 इंच एक्स्ट्रा. तर मी थोडा कपडा कमी करून घेते, कपडा कमी पडणार नाही त्यासाठी आपल्याला. बघू शकतो 6 इंच कमर आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलेले आहे. आणि छाती आहे 7 इंच. 28 आहे, तर 7चा चौथा भाग 28चा चौथा भाग 7 घेतले आणि 1 इंच एक्स्ट्रा घेतले शिलाईसाठी. समोरील गळा आहे 6 इंच. समोरील गळा घेत आहे 2.5 इंच. गळा आहे गोल. फक्त 5 मिनिटात ब्लाऊज कटिंग होऊन मिळतील तुमचा. अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा. आणि शोल्डर आहे 2.5 इंच. तर मुंडा घेतलेली आहे 5 इंच. अशा पद्धतीने पाठीमागील भागात मुंडा आणि समोरील भागाच्या मुंडाचा आकार देत आहे. पाठीमागील मुंड्याचा आकार 1 इंच आणि समोरील मुंड्याचा आकार पाठीमागील मुंड्याचा आकार 1.5 इंच आणि समोरील मुंड्याचा आकार 1 इंचावरती घेतलेली आहे. आणि कटोरी आहे 4 इंचाची. तर पुढील मुंड्यापासून 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग केलेली आहे आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती. आणि क्रॉसपट्टीचा माप घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी आहे 2.5 इंच खालच्या साईडने आणि वरच्या साईडने आहे 2 इंच. अशा पद्धतीने. आणि 4 इंचावरती कटोरीचा आकार देऊन घेते. आता कटोरीचा आकार देत आहे अशा पद्धतीने. गोलाकार द्यायचा म्हणजे परफेक्ट बसेल तुमची कटोरी, कुठेही बिघडणार नाही. आता कटिंग करून घेते. तर बघू शकता इथे पाठीमागील भाग आणि समोरील भागाची कटिंग झालेली आहे. हा आहे पाठीमागील भाग. आता समोरील भागाची कटिंग करते मी आधी अशा पद्धतीने. लहान मुलीचा आहे हा ब्लाऊज. बघू शकता इथे समोरील भागाची कटिंग झालेली आहे, पाठीमागील भागाची पण कटिंग झालेली आहे. गळा कट करते मी. गळा आहे चौकोनी, तर इथे 2.25 इंच घेतलेले आहे. आणि गळ्याची उंची आहे 9 इंच. आणि
खालच्या साईडने 2.5 इंच घेतलेले आहे, म्हणजे आपला आकार परफेक्ट येईल. अशा पद्धतीने आता जसं मार्किंग केलेले आहे त्याच मार्किंगवरून गळा कट करत आहे मी. अशा पद्धतीने गळा पण कट झालेला आहे. आता मी कटोरी वाढून घेते. तर इथे ठेवत आहे कटोरी अशा पद्धतीने. बाही खूप लहान आहे, तर या साईडने 1 इंच, 1.25 इंच, या साईडने 1 इंच. आता दोन्हीचा सेंटर काढायचा आहे. त्याचं सेंटरवरती मार्किंग केलेले आहे आणि 1.25 इंचावरती टक्स पॉईंट दिलेला आहे. अशा पद्धतीने आता मी कट करून घेते. कटोरी पण तयार आहे इथे. बघू शकता इथे 26 साईजचं कटोरी पण तयार आहे. आता मी बाही कट करते. बाही आहे 3 इंचाची, तर मी याला डबल फोल्ड केलेले आहे. एक्स्ट्राचा कपडा कट करून घेते. बंद बाजू माझ्या साईडने आणि खुली बाजू समोर आहे. तर ब्लाऊजचा मुंडा आहे 1/2 इंच सोडून 6.5 इंच. इथे 6.5 इंच घेत आहे आणि दंडगेर आहे 4 इंच, तर 1.5 इंच एक्स्ट्रा घेतले मार्किंगसाठी. आणि उंची आहे 3 इंच, तर एक्स्ट्रा घेतलं 1/2 इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी. आता आकार देते. 1 इंचावरती मुंडा खोली घेत आहे अशा पद्धतीने. इथे बाही पण तयार आहे आपली, बघू शकता अशा पद्धतीने. तर 5 ते 7 मिनिटात ब्लाऊजची कटिंग इथे झालेली आहे. बघू शकता इथे बाही तयार आहे. पाठीमागील भाग, समोरील भाग, कटोरी आणि इथे क्रॉस पट्टी. तयार आहे ब्लाऊज.